ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, देवराज्याची सुवार्ता पसरविणे आणि देवाच्या वचनाची पेरणी करणे आणि इतरांचा विश्वास वाढवणे ही पाहिजे तितकी सोपी बाब नाही. यामध्ये अनेक खाच खळगे आहेत, यामध्ये अनेक काटे आहेत, अनेक दुःखाचे पायऱ्या देखील आहेत जे आपल्याला चढून जावं लागतील. प्रभू येशूच्या जीवनामध्ये असे अनेक दुःखाचे डोंगर आले. प्रभू येशूच्या मिशन कार्यामध्ये असे अनेक खास खळगे होते. प्रभू येशूच्या या कार्यामध्ये अनेक दुःखाचे डोंगर, अनेक दुःखाच्या पायऱ्या होत्या. परंतु प्रत्येक पायरी प्रभू येशू ख्रिस्त विश्वासाने चढला. प्रत्येक खास खळगी प्रभू येशू ख्रिस्ताने विश्वासाने भरून काढली आणि प्रत्येक दुःखाचा डोंगर प्रभू येशू ख्रिस्ताने आनंदाने आणि विश्वासाने पार केला. का? कारण प्रभू येशूच्या त्या वचनामध्ये शक्ती होती, प्रभू येशूच्या त्या कार्यामध्ये सत्यता होती, प्रभू येशूच्या त्या कार्यामध्ये पवित्रता होती. आणि म्हणूनच कुठलीही व्यक्ती आणि कुठलीही शक्ती प्रभू येशू ख्रिस्ताचं ते मिशन कार्य बंद करू शकला नाही. आज परत एकदा आपल्याला शुभवर्तमान सांगत आहे. एवढं चांगलं कार्य करून सुद्धा प्रभू येशूच्या जीवनामध्ये परत एकदा ते दुःखाच्या पायऱ्या येत आहे. प्रभू येशूच्या जीवनामध्ये अनेक लोक दुःखाचे डोंगर बनून जणू काही त्याचं मिशन कार्य थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहे. ते कार्य कुठलं होतं? प्रभू येशू ख्रिस्ताने एका व्यक्तीला अशुद्ध आत्म्यापासून मुक्त केलेलं होतं. एखाद्या व्यक्तीला अशुद्ध आत्म्याने पछाडलेलं असेल तर त्याला मुक्त करणे ही चांगली गोष्ट आहे. त्या सैतानी अंधाऱ्याचं साम्राज्य नष्ट करून त्या देखील प्रकाशाचे साम्राज्य आणणे हे खरोखरच महत्वाची गोष्ट आहे. परंतु काही लोकांना ती गोष्ट पाहावली नाही, काही लोकांना ती गोष्ट स्वीकारण्यासाठी योग्य नव्हती, कारण ते अहंकाराने भरलेले होते. आणि म्हणून शास्त्री, परुषी व इतर लोक जणू काही दुःखाचे डोंगर बनून, खास खळगे बनून, काटेरी झुडूप बनून प्रभू येशूच्या मार्गामध्ये अडथळा बनत आहे व सांगत आहे की हा प्रभू येशू ख्रिस्त जे कार्य करत आहे, जे चमत्कार करत आहे, केवळ परमेश्वराच्या शक्तीने नाही तर सैतानाच्या शक्तीने नाही. परंतु त्या गोष्टीने प्रभू येशू ख्रिस्त कन्फ्यूज होत नाहीत, भीतीने भिवून जात नाही, तर त्याच शास्त्रीय पुरुषांना योग्य ते सडोत्तर उत्तर देऊन सांगत आहे, जर सैतानाला बाहेर काढत असेल तर दोघांमध्ये फूट पडली आहे. कारण अंधाराला बाहेर काढू शकत नाही. अंधाराला पळवण्यासाठी प्रकाशाची गरज असते. आणि म्हणून मी प्रकाश बनून या अंधारामध्ये आलेलो आहे, अंधाराचं साम्राज्य नष्ट केलेलं आहे, सैतानाला बाहेर काढलेलं आहे. मग मी सैतानाचा मित्र कसं असू शकेल? मी तर सैतानाचा शत्रू आहे. या वक्तव्यावरून प्रभू येशू ख्रिस्ताने दाखवून दिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं साम्राज्य सैतानावरती देखील आहे. प्रभू येशू ख्रिस्त सगळ्यावरती विजय प्राप्त करू शकतो आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त चांगलं कार्य करण्यासाठी आलेला आहे हे आज प्रभू येशू ख्रिस्ताने दाखवून दिलेलं आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला काय सांगत आहे की जी व्यक्ती विश्वासाने भरलेली आहे, ज्या व्यक्तीचं हृदय विश्वासाने भरलेलं आहे आणि नम्र आहे, ती व्यक्ती परमेश्वराचं वचन स्वीकारत असते. कारण अहंकारी व्यक्ती कधीच परमेश्वराला स्वीकारत नसते. अहंकारी व्यक्ती नेहमी मीच खरा आहे आणि मी जे पाहतो आहे तेच सत्य आहे ही गोष्ट असेल तो झगडत असतो. परंतु नम्र व्यक्ती नेहमी परमेश्वराचं वचन अगदी आतुरतेने ऐकून त्यावरती मननचिंतन करून परमेश्वराला आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनवत असतो. आणि म्हणूनच आज शास्त्री पुरुषी अनेक प्रकारे प्रभू येशूच्या मिशन कार्यामध्ये काटेरी झुडूप आणि दुःखाचे डोंगर आणि पायऱ्या बनून आलेले होते. आपल्या जीवनात देखील अशा प्रकारची लोक आणि अशा प्रकारची वेळ येणार आहे की आपल्याला या कार्यापासून मागे हटवण्यात येईल. परंतु जर आपला विश्वास असेल आणि प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे हा खोल विश्वास असून आपलं ध्येय प्राप्ती करण्यासाठी आपल्यामध्ये उत्सुकता असेल तर नक्कीच आपलं हे मिशन कार्य कोणीच थांबवू शकत नाही. हे मिशन कार्य अगदी उत्साहाने पाडण्यासाठी, चांगल्या प्रकारे पार करण्यासाठी, परमेश्वराच्या वचनाची प्रेरणी करण्यासाठी, परमेश्वराचं राज्य प्रत्येक घरामध्ये, कुटुंबामध्ये प्रस्थापित करण्यासाठी आपण परमेश्वराकडून कृपा व शक्ती मागूया.